की जो विचार आपल्या अंतःकरणामध्ये आमूलाग्रतेचा बदल घडून आणेल. महोत्सव मानवी जीवांना जोडतो. महोत्सवानं भावाची लयलूट होते. महोत्सवानं विचारांची देवाणघेवाण होते आणि खऱ्या अर्थानं मानवी जीवनाच्या उत्कर्षाचा आणि कल्याणाचा विचार जर कुठून मिळत असेल तर ह्या महोत्सवाच्या माध्यमातून मिळतो. हा धर्मजागरण महोत्सव आपण सर्वजण साजरा करत आहात. खरं तर या महोत्सवाला शुभाशीर्वाद मिळालेले आहेत. स्वानंद सुखनिवासी श्री गुरु जोग महाराज, स्वानंद सुखनिवासी श्री गुरु वामन बाबा, स्वानंद सुखनिवासी श्री गुरु सावलाराम महाराज, ब्रह्मलीन योगी परमपूज्य रिद्धिनाथ बाबा, स्वानंद सुखनिवासी श्री गुरु शंकर महाराज शहाडकर या महनीय वंदनीय व्यक्तिमत्वांच्या चरणावर देखील महोत्सव समिती नतमस्तक होत आहे. या साधू संतांचा आशीर्वाद ही कार्याला प्रेरणा देते, बळ देते. या कार्यक्रमासाठी महनीय साधू संतांची उपस्थिती लाभलेली आहे. सर्वांना सूचना आहे, कीर्तनाचा कार्यक्रम बरोबर ठीक 8 वाजता सुरू होईल. हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर माऊली कदम, आपणा सर्वांचे लाडके, महाराष्ट्राचे लाडके छोटे माऊली श्री क्षेत्र आळंदी देवाचे हार्मोनियम आपण मंचावर घेऊन यायचे आहे. हरिभक्तीपर्यंत ज्ञानेश्वर माऊली कदम यांचं कीर्तनाच्या कार्यक्रमाला सुरुवात बरोबर ठीक 8 वाजता होईल आणि तदनंतर महाराष्ट्राचा लाडका आवाज अर्थात महेशजी कंठे यांचं देखील भजनाचा आस्वाद आपल्याला घेता येणार आहे.
म्युझिक ज्यांची उपस्थिती लाभलेली आहे, परमपूज्य स्वामी भारतानंदजी सरस्वती, भारत भक्ती आश्रम पालघर, परमपूज्य स्वामी शिवरूपानंदजी सरस्वती, कुंभारेश्वर आश्रम पडघा, परमपूज्य योगी विशालनाथजी महाराज, श्री दत्तमठ चौधरपाडा, परमपूज्य योगी अशोकनाथजी महाराज, श्री क्षेत्र ऋषिकेश्वर, परमपूज्य महंत संजीवन गिरीजी महाराज नेपाळ, परमपूज्य श्री दत्तगिरीजी महाराज चित्रकूट, परमपूज्य महंत श्री धनराजनाथजी महाराज अंबरनाथ, परमपूज्य अवघडवीर विकासनाथजी महाराज अंबरनाथ, परमपूज्य महंत श्री बळदेवपुरीजी महाराज उल्हासनगर, परमपूज्य रामदासी श्री पराग बुवा महाराज वांगणी, त्याचबरोबर सन्मान्य परमपूज्य दिनेशजी श्रीराम देशमुख, अध्यक्ष हिंदू मंच ठाणे, हरिभक्तीपरायण गोविंद महाराज मडवी, हरिभक्तीपरायण दादा महाराज, सद्गुरू आप्पा माहुली परंपरा यांची देखील उपस्थिती आहे. त्याचबरोबर संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराज यांचे वंशज, परमपूज्य वंदनीय हरिभक्तीपरायण माधव महाराज नामदास यांची देखील उपस्थिती झालेली आहे. आपलं स्वागत आहे. हरिभक्तीपरायण माणिक महाराज शास्त्री मुखेकर, हरिभक्तीपरायण परमेश्वर महाराज जायभाई, जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, आपलंही खूप स्वागत आहे. सर्वांना विनंती आहे की आपण दीप प्रज्वलनासाठी या ठिकाणी बसलेलो आहोत. दीप प्रज्वलनानंतर कीर्तनाचा कार्यक्रम आणि कीर्तनानंतर माऊलींची आरती झाल्याशिवाय आपण कोणी उठायचं नाही. आपण 7 दिवस सहकार्य केलं, आपण शिस्त पाळलीत, याही दिवशी आपण सहकार्य करायचं आहे. माऊलींची आरती झाल्याशिवाय आपण भोजनासाठी जायचं नाहीये. हॅलो. त्याचबरोबर परमपूज्य रमणगिरीजी महाराज श्रीमंत कल्याण, परमपूज्य पूर्णानंदजी सरस्वती मध्य प्रदेश, परमपूज्य सन्माननीय सुरेश महाराज कांबे, या सर्व महनीय वंदनीय व्यक्तिमत्वांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभलेली आहे. या कार्यक्रमासाठी शुभ आशीर्वाद लाभलेला आहे श्री सद्गुरू गुंडा नारायण महाराज सिद्धरस उदगीरकर पंढरपूर यांना देखील खूप खूप धन्यवाद. श्री सद्गुरू गुंडा नारायण महाराज सिद्धरस उदगीरकर पंढरपूर. परमपूज्य बालयोगी श्री सदानंदजी महाराज श्री क्षेत्र तुंगारेश्वर यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. आपल्या सर्वांना या साधू संतांचं या मंचावरून आशीर्वाद मिळतील, हा दर्शनाचा योग आपल्याला खऱ्या अर्थानं आलेला आहे. हा महोत्सव खऱ्या अर्थानं इथे केवळ कुठल्याही प्रकारचं प्रदर्शन नाहीये, तर वारकरी संप्रदायाचं आणि हिंदू धर्माच्या संस्कृतीचं दर्शन या महोत्सवाच्या माध्यमातून होत आहे.
इथे मनोरंजन नाही आहे, तर इथं खऱ्या अर्थानं मनोमंथन आहे. इथे साधू संतांचं मार्गदर्शन या महोत्सवाच्या माध्यमातून आपल्याला लाभतं. आणि आपण हा अनुपम्य सोहळा, या सोहळ्याचे साथीदार आणि साक्षीदार आहात. हृदयाच्या कुपीमध्ये जपून ठेवावा असा हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. यासाठी आपणा सर्वांचंच खूप खूप कौतुक आहे. विशेष धन्यवाद महिला माता भगिनींसाठी आहेत. कारण सात दिवसांपासून आपली सगळ्यांच्या अगोदर सगळ्यांच्या जास्त उपस्थिती आहे. आणि आपण केवळ या ठिकाणी येताना रिकाम्या हाताने न येता आपल्या घरातलं सगळं काम उरकून सोबत येताना 2-5 भाकरी सुद्धा घेऊन येतात. मी काल परवा पाहिलं, ज्या ज्या समितीवर आयोजनाची व्यवस्थापनाची जबाबदारी दिली होती त्या समितीनं कोणी 10,000 भाकरी, कोणी 12,000 भाकरी, कोणी 15,000 भाकरी या महिला माता भगिनींनी बनवून आणल्या. त्या हातांसाठी एकदा जोरदार टाळ्यानं आपण गजर करूया. खर तर इथे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी उपस्थित आहेत. ह्या ज्येष्ठांनी या धर्मपीठाचं, या महोत्सवाचं व्यासपीठ सांभाळलं. आपण वेळोवेळी आम्हाला सहकार्य करत राहिलात, मार्गदर्शन देत राहिलात. या युवक ह्या मंडपाचे खांब झाले आणि या मंडपाची रांगोली म्हणजेच खऱ्या अर्थानं महिला माता भगिनी आपण आहात. आपल्यामुळेच खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाला शोभा आली आहे. अगदी 2.5-3 वर्षाच्या लेकरापासून 80-90 वर्षाच्या आजी आजोबांपर्यंत आपण सर्वजण या सोहळ्यात सहभागी झालात. हॅलो हॅलो. आपण सर्वजण आकर्षक ही रोषणाई पाहतो, जी लाईट्स पाहतो, की 7 दिवस आपल्याला सेवा पुरवत आहेत. अलेक्सा फायरवर्क्स पाली, हरीश दादा तरणे, आपल्याला देखील धन्यवाद. आणि ज्या मान्यवरांची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत त्या अर्थात श्रीराम जन्मभूमी अयोध्या न्यास कोषाध्यक्ष तथा उपाध्यक्ष मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी परमपूज्य आदरणीय स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज, त्याचबरोबर परमपूज्य बालयोगी श्री सदानंदजी महाराज श्री क्षेत्र तुंगारेश्वर यांचं शुभागमन होत आहे. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया. आजच्या या कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती ज्यांची या कार्यक्रमासाठी लाभलेली आहे ते सन्माननीय माणिक महाराज शास्त्री मुखेकर बाबा यांचं शुभागमन झालेलं आहे. त्याचबरोबर परमेश्वर महाराज जायभाये, आपलंही स्वागत आहे. आपण आळंदी येथून या ठिकाणी उपस्थित झालेला आहात आणि बाबांचं शुभागमन झालेलं आहे. परमपूज्य बालयोगी श्री सदानंदजी महाराज. आपण सर्वांनी श्रीराम जयराम जय जयराम या नामाने सुरुवात करायची आहे. श्रीराम जय राम जय जय राम. बोला. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय गुरुजी बोला. राम. श्रीराम जय राम जय जय 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 राम. हार्मोनियम.
श्रीराम जय राम जय मी जय आमंत्रित करतोय स्वामी भारतानंदजी सरस्वती साधू महंतांना विनंती करतोय आपण मंचावर यायचं आहे. राम जय राम स्वामी शिवरूपानंदजी सरस्वती, परमपूज्य योगे विशालनाथजी महाराज, योगे अशोकनाथजी महाराज, या सर्व साधू महंतांना विनंती करतोय. त्याचबरोबर माजी आमदार सन्माननीय गोटीराम भाऊ पवार साहेब आपणही मंचावर यायचे. सन्माननीय सुभाष दादा पवार साहेब आपणही मंचावर यायचे. फक्त आमंत्रित मान्यवर यांनीच मंचावर थांबायचे. थोडी आपण आम्हाला सहकार्य करा. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम सर्व महंत साधुवृंद, श्रीराम जय राम त्याचबरोबर समस्त पाटील परिवार आपण देखील मंचावर यायचे. प्रशांत दादा पाटील, प्राप्तिताई, श्वेताताई पाटील, प्रणिताताई पाटील, मोनिकाताई पाटील, समस्त पाटील परिवार आपण कृपया मंचावर यायचं. ताई या. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समस्त मान्यवरांना विनंती आहे जय राम की आपण कृपया ज्या मान्यवरांचं नामोल्लेख घेतलेले सन्मान्य मान्यवर यांनी मंचावर थांबायचं. श्रीराम जय राम माननीय श्री किसनरावजी तारमळे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष, आपण मंचावर विराजमान व्हायचं. जय राम जय जय श्रीराम जय राम जय जय राम आपण श्रीराम दिवे वाटप करायचे आहेत. जय जय राम शेजाऱ्यांकडे आपण दिवे द्यायचे आहेत. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम विनंती आहे जय राम जय जय राम जय जय राम श्रीराम जय राम आपल्या जवळच्या असलेल्या पंत्या वाटप करून घ्यायच्या आहेत. पंत्या वाटप करा. दिवे आपण वाटप करून घ्यायचे आहेत. राम जय राम आणि जय जय दीप प्रज्वलन करत असताना आपण काळजी घ्यायची आहे. दिवा आपल्या कपड्याला लागणार नाही, शेजाऱ्यांना दिवा लागणार नाही, याची आपण काळजी घ्यायची आहे. आपल्या जवळचा दीप श्रीराम जय राम जय जय श्रीराम जय राम जय व्यवस्थापन समितीला विनंती, आपण दिवे वाटून घ्यायचे. पंत्या आपण वाटप करा. जय जय राम जय जय राम जय जय राम संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराजांचे वंशज, वंदनीय हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज नामदास, आपलंही स्वागत आहे. विनंती, आपण मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. समस्त वारकरी बंधू भगिनींना विनंती आहे की आपण खाली बसून घ्यायचं आहे. माझे पुरुष मंडळी उभे आहेत, बांधव उभे आहेत, त्यांना विनंती करतो की आपण कृपया खाली बसून घ्या. आपण खाली बसून घ्यायचं आहे. सन्माननीय वरुणजी सदाशिव पाटील, आपलं देखील स्वागत आहे.
सर्व मंडळींना विनंती आहे, आपण कृपया शांतपणे बसून घ्यायचं आहे. बाजूला बरीच मंडळी उभी राहिलेली दिसते. पाठीमागे सुद्धा बरीच मंडळी उभी आहे. विशेष करून पुरुष वर्ग, तरुण वर्ग उभा आहे. आपण कृपया बसून घ्यायचं आहे. आता दोन्ही बाजूचे मंडप अगदी प्रशस्त आहेत. दोन्ही मंडपांमध्ये आपण बसायचं आहे. या धर्म जागरण महोत्सवाचे प्रमुख अतिथी, प्रमुख उपस्थिती ज्यांची लाभलेली आहे, श्री क्षेत्र तुंगारेश्वर मठाचे मठाधिपती आणि आपणा सर्वांना ज्यांचं शुभाशीर्वाद असतात, ज्यांचे प्रेरक विचार आपण कानामनामध्ये साठवून अगदी जीवनाचं कल्याण करून घेतो, परमपूज्य बालयोगी श्री सदानंदजी महाराज, आपलं सहर्ष स्वागत आहे. या दीप प्रज्वलन या कार्यक्रमाची सुरुवात आपण महाराष्ट्राचे लाडके गायक, खरं तर वारकरी गायन, ज्यांचं अगदी तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या हृदयावर असं कोरून गेलंय, असे महेश्वरजी भगुरे गुरुजी यांना विनंती करतो की आपण एक सुंदर असा अभंग, या ठिकाणी अभंगाला सुरुवात करायची आहे. भगुरे गुरुजी यांची अभंग आपण ऐकूया. सर्वांना विनंती करतो, आपण कृपया शांत बसा. श्रीराम मंदिर जन्मभूमी कोषाध्यक्ष परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांचं आगमन होत आहे. परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांचं शुभ आगमन होत आहे. एकदा आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये महाराजांचं स्वागत करायचं. जय श्रीराम, जय जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, भारत माता की, भारत माता की. अगणम परमभूषणम करितो स्वागतम, सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. परमपूज्य वंदनीय स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज कोषाध्यक्ष श्रीराम जन्मभूमी अयोध्या तथा उपाध्यक्ष श्री कृष्ण जन्मभूमी मथुरा, स्वामीजींचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. सोनियाचा दिवस आज अमृते पाहला, सोनिया
सोनियाचा दिवस आजी अमृते पाहला नाम आठविता रूपी प्रगट पैसाला नाम आठविता रूपी प्रगट पैसाला सोनियाचा दिवस आजी अमृते पाही सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला गोपाळा रे तुझी थाण लागो म्हणा गोपाळा रे तुझी थाण लागो म्हणा गोपाळा रे तुझे ध्यान लागो म्हणा गोपाळा रे तुझे ध्यान लागो म्हणा आणून विसंवे हरी जगत्रय जीवना अनुन विसांब हरि जगत जीवना तणु मणु शरण विनटलो तुझे पायी तणु मणु तणु मणु शरण विनटलो तुझे पायी बापर कुमा देवी बरा वाचोणी अनुरेने काही बापर कुमा देवी बरा वाचोणी अनुरेने काही सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला नाम आठविता रूपी प्रगट पैसाला नाम आठविता रूपी प्रगट पैसाला सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला अमृते पाहिला वा भगोरी गुरुजींच्या गोड अशा सुमधुर अभंगवाणीनं आपण अगदी मंत्रमुग्ध होऊन गेलात. सोनियाचा दिवस जे अमृते पाहिला धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन. आज खऱ्या अर्थानं संतांचं दर्शन आपल्याला झालंय. दसरा दिवाळी तोची आम्हा सण संत सखेजन भेटतील. मंचावरील वंदनीय सर्व संतवृंदांचं पूजन होत आहे. या महोत्सवाचे स्वागत अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री माननीय श्री कपिलजी पाटील साहेब यांना विनंती करतोय की आपण मंचावरील सर्व महनीय व्यक्तिमत्व संत वृंदांचं आपण पूजन करायचं आहे. संत वृंदांचं पूजन होत आहे. परमपूज्य बालयोगी श्री सदानंदजी महाराज श्री क्षेत्र तुंगारेश्वर. ज्ञानेश्वरी प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचली पाहिजे. ज्ञानेश्वरीचं वाचन प्रत्येकानं केलं पाहिजे. एवढंच नाही तर मराठी प्राकृत मराठी भाषेतली ज्ञानेश्वरी
सर्वच भाषेमध्ये प्रकाशित व्हावी. मग गुजराती, तेलुगू, मल्याळम, इंग्रजी, हिंदी या सर्वच भाषेमध्ये ज्ञानेश्वरीचं प्रकाशन ज्यांच्या माध्यमातून झालं ते श्री सदानंदजी महाराज. आपलं स्वागत आहे. गेल्या अनेक वर्षाचा असणारा अज्ञान अंधकार, कलामिठ्ठ अंधकार दूर करून अयोध्येमध्ये भगवान प्रभू रामचंद्रांचं मंदिर उभं राहिलं. 22 जानेवारीचा तो दिवस प्रत्येक माणसानं दसरा आणि दिवाळी म्हणून साजरा केला. भगवान प्रभू रामचंद्रांचं मंदिरामध्ये मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा झाला. त्या राम मंदिराचे कोषाध्यक्ष परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज, आपलं सहर्ष स्वागत आहे. एकदा जोरदार टाळ्यांचा आपण गजर करायचा आहे. खर तर राम मंदिरावरचा लखलखणारा भगवा ध्वज आपण सर्वांनी पाहिला. हा भगवा ध्वज जेव्हा फडकत होता तेव्हा सूर्य देखील स्तब्ध झाला होता, वाराही थांबला होता आणि प्रत्येक मराठी माणसाची आणि हिंदूची मान समर्पयामि हे वर उंच झाली होती आणि मुखातून एकच जयघोष निघत होता, जय श्रीराम, जय जय श्रीराम. हरि ओम सुरात्मन ब्रह्म विष्णु महेश्वरम वासुदेव जगन्नाथस्य संकर्षण अखंडल भगवानो धनाध्यक्षम ब्रह्मणः सहित सर्वे दिक्पाल कीर्ति पुष्टि श्रद्धां ग्रमदे बुद्धिर्लजव पूजन्ति गान्धि दृश्यमात्रम् एतन्मध्ये वत्यं समाश्रिताः राहुकेतुश्चतुर्विधं देवदानव गन्धर्व यक्ष रक्षोन्नकः ऋषभृगं देवमात्रं दैत्यनासरणि सर्वस्राणि राजान वाहनरिचो औषधानि च रत्नानि कालस्य वैवैश्य सरिता सागर शैलतीर्थनि अमृताभिषेकस्तु हरि ओम गन्धद्वारं द्रदृशं नित्यपुष्टिं गरिष्णीश्वरीं सर्वभूतानां तामिहो पवयश्व माल्याद्रे मालत्याद्रे प्रभूतानिं पुष्पं समर्पयामि हे विलेहपनार्थें चन्दनं समर्पयामि कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले गौसुं नासाग्रे नवमोतिकं करिकङ्गणं सर्वाङ्ग हरिजनं सुरतं कण्ठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो गोपाळ चूडामणिः. सर्व साधू संतांचं खूप खूप स्वागत आहे. उजळले भाग्याता अवघे चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप. तुम्हा सर्वांना संत कृपा झाली की खऱ्या अर्थाने जीवन निष्पाप होऊन जातं. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. कृपादृष्टी न्याहालिले आपुल्या पदी बैसविले, आपलं पद सुद्धा बहाल करणारे संत आहेत. साधू संतांचा आशीर्वाद जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथीची जाणावा. खर तर दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळते. साधू संतांचं येणं होणं म्हणजेच खऱ्या अर्थानं दसरा दिवाळीचा हा सण आहे. आज हे दिवस धन्य तुमचे झाले दर्शन, आज हे दिवस झाला धन्य सोनियाचा भळा. खऱ्या अर्थानं आज तुम्ही आम्ही प्रत्येक जण धन्य झालो असेल, कारण ज्यांचं अंतःकरण उदार आहे ते संत आहेत. संत उदार उदार भरले अनंत भांडार, ज्ञानाची उधळण करणारे संत आहेत. येथ ज्ञानाचा कुरुठा सेवा हा दारवंटा, स्वाधीन करी सुभटा ओळंगुणी. संतांची आपल्या सर्वांना दर्शनाचा हा योग या धर्मजागरण महोत्सवाच्या माध्यमातून मिळालेला आहे. संत जीवनामध्ये किती भगवंताकडे घेऊन जाणारे खऱ्या अर्थानं संत आहेत. नाही, संत म्हणजेच प्रत्यक्ष भगवंत आहे. संततेची देव, देवतेची संत असे हे श्री गुरु आपल्या पाठीशी जेव्हा उभे राहतात, ज्ञानोबारायाने म्हणावं, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करे. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरु कृपे. श्री गुरुची कृपा झाली की खऱ्या अर्थानं जीवनाचा उद्धार होतो.
आणि आज या धर्मजागरण महोत्सवामध्ये आपणा सर्वांना शुभाशीर्वाद मिळत आहेत. या देशभरातील सर्व साधू संतांचं, सर्व महनीय व्यक्तिमत्वांचं दर्शन आज आपल्याला या मंचाच्या माध्यमातून, या धर्मजागरण महोत्सवाच्या माध्यमातून होत आहे. सर्व सन्माननीय संत वृंदांचं महोत्सव समितीच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. आणि यानंतर या धर्मजागरण महोत्सवाचे मुख्य मार्गदर्शक, प्रेरणास्थान रामायणाचार्य हरिभक्तीपरायण विश्वनाथजी महाराज वारिंगे यांना विनंती करतो आपण मनोगत व्यक्त करायचं. सर्वांना रामकृष्ण हरी. या धर्मजागरण महोत्सवाच्या दीप उत्सव कार्यक्रमामध्ये उपस्थित झालेल्या सर्व संत वृंदांचं, संत महंतांचं, ऋषितुल्य व्यक्तिमत्वांचं, राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक क्षेत्रातील सर्वच मान्यवरांचं मी प्रथमतः स्वागत करतो. परमश्रद्धे तीर्थरूप परमपूज्य बालयोगी श्री सदानंदजी महाराज या ठिकाणी व्यासपीठावर विराजमान आहेत. अयोध्या श्री राम मंदिराच्या न्यासाचे कोषाध्यक्ष परमश्रद्धे परमपूजनीय गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर पंढरपूर क्षेत्राहून संत नामदेव महाराजांचे प्रतिनिधी म्हणून संत नामदेव महाराजांचे वंशज निवृत्ती महाराज उपस्थित आहेत. आळंदीचे ज्ञानोबारायांचे प्रतिनिधी म्हणून वारकरी शिक्षण संस्थेतून खास परमपूज्य मुखेकर शास्त्री बाबा या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर त्यांच्यासोबत आलेली सर्व जी मंडळी आहेत त्या सर्वांचे या ठिकाणी मी स्वागत करतो. जी भगवाधारी मंडळी या ठिकाणी बसलेली आहेत, त्याच्यामध्ये नाथ संप्रदाय, विविध आखाड्याची मंडळी आहेत, त्या सर्वांचं स्वागत करतो. आपण सर्वांनी एकदा जोरदार टाळ्यांनी सर्वांचं स्वागत करायचं आहे. अत्यंत आजचा दिवस हा भाग्याचा दिवस आहे. आपण अभंग ऐकला असेल की सोनियाचा दिवस हा, जी अमृते पाहाला, या दिवसाची आपण प्रतीक्षा करीत होतात, संतांच्या दर्शनाची. तो दिवस आज आपल्या जीवनामध्ये उजाडलेला आहे. तीळ तीळ पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेशी आतुडे समागम घडे संतांचा. आपल्या पूर्व पुण्याने, पूर्व भाग्याने असे सर्वच संत महंत या ठिकाणी आज आपल्याला दर्शन देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. असं म्हणतात स्वामीजी की सुखाचे दिवस खूप लवकर निघून जातात, आणि म्हणून आज या कार्यक्रमाचा दीप उत्सवाचा दिवस आणि उद्या या कार्यक्रमाचा समारोप. आणि प्रत्येकाला असं वाटतं की हा सोहळा संपूच नये. आज आपण या ठिकाणी आलात, आजची जशी उपस्थिती आहे अशीच उपस्थिती या ठिकाणी गेली 7 दिवस भरभरून आहे. मला वाटते म्हणूनच स्वर्गात असलेले देव म्हणत असतील की मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा, आणि म्हणून हा सुख सोहळा स्वर्गी नाही, अशा प्रकारचा सुख सोहळा स्वर्गात नाही. आणि म्हणून कदाचित त्यांना वाटत असेल की या सोहळ्याचं दर्शन आम्हाला घडावं, म्हणून आम्हाला मृत्यू लोकामध्ये जन्म मिळावा. असो मंडळी, या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाचा दीप उत्सवाचा कार्यक्रम आहे. आणि या दीप उत्सवाच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांना आशीर्वचन देण्यासाठी ही सर्व मंडळी आलेली आहे. मी धर्मजागरण महोत्सवाच्या वतीने सर्व मंडळीचं प्रथमतः स्वागत करतो. आणि पुढील या कार्यक्रमाला अधिक विलंब न करता केवळ 15 मिनिटांमध्ये हा कार्यक्रम 20 मिनिटांमध्ये संपेल, अशा प्रकारची ग्वाही आपल्याला या ठिकाणी मी देतो. पुढील या मंचावरचं जे बोलण्यासाठी येत आहेत, या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष श्री कपिलजी पाटील साहेब यांना विनंती करीन की आपण 2 मिनिटांमध्ये या सर्व मंडळीचं स्वागत आणि आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. धर्मजागरण महोत्सव आणि अखंड हरिनाम सप्ताहाच्या या धर्म मंचावर उपस्थित बालयोगी सदानंद महाराज, श्रीराम मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराज, माजी आमदार गोटीराम पवार साहेब, विश्वनाथ वारिंगे महाराज, सुभाष पवार, प्रशांत पाटील, वरुण पाटील, या मंडळाचे अध्यक्ष महादेव केशव,
मंचावर उपस्थित सर्व धर्मगुरू, सर्व सन्माननीय उपस्थित वारकरी बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, खरं तर वारिंगे महाराज बोलले की हा कार्यक्रम संपूच नये. मला असं वाटतं की हा कार्यक्रम आपल्याला बघितल्यानंतर 365 दिवस अखंड असा सुरू राहावा. ह्याचं कारण असं आहे, ही गोविली आहे, पण गोविलीमध्ये पंढरी अवतरली आणि खऱ्या अर्थाने गोविलीची शोभा वाढवली. आणि शोभा का वाढवली तर ही पंढरी सजवण्याचं काम तुम्ही केलं. माझ्या समोर बसलेला प्रत्येक वारकरी, प्रत्येक संप्रदायातला व्यक्ती, प्रत्येक भाविक हा एक एक फुलाच्या रूपाने या माळेत गुंफला गेला, म्हणून खऱ्या अर्थाने या ठिकाणी पंढरी होते. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की आताच्या काळामध्ये माणसाच्या मनाला शांती नाही. हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये माणसाच्या मनाला शांती नाही. परंतु एक वाक्य असं आहे, ते वाक्य आपल्या कानी पडलं की माणसाच्या मनाला शांतता मिळते. ते वाक्य म्हणजे राम कृष्ण हरी. या एका वाक्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे, ते माणसाला शांतीच्या मार्गाने, सत्मार्गाने नेण्याचं काम हे करते. आज दीपज्योतीचा कार्यक्रम आहे. दीपज्योती म्हणजे दिव्याचा प्रकाश. पण हा केवळ दिव्याचा प्रकाश नाही, तर तो ज्ञानाचा, सद्गुणांचा आणि भक्तीचा प्रकाश आहे. अंधारातून तेजोमय प्रकाशाकडे नेणारा हा दीपज्योतीचा प्रकाश आहे. आणि म्हणून महाराज मी नेहमी सांगत असतो की आपण जी दीपज्योती आज लावणार आहोत, ही फक्त प्रकाशाची नाही, ही विचाराची दीपज्योती आहे. या विचाराच्या दीपज्योतीचा जो प्रकाश पडणार आहे, मी दावा करणार नाही या विचाराच्या दीपज्योतीच्या प्रकाशामुळे जगातला सगळा काळोख नाहीसा होणार असा मी दावा करणार नाही. पण जगातला सगळा काळोख जर एकत्र आला तरी या दीपज्योतीच्या विचारांचा जो प्रकाश आहे त्याला नाहीसा करू शकणार नाही. एवढी ताकद या दीपज्योतीच्या प्रकाशामध्ये आहे. आणि म्हणून मी अनेकदा सांगत असतो की आपण सत्कर्म करत राहिलं पाहिजे. मला अनेकदा वारिंगे महाराज 7 दिवसात बोलले की कोणीतरी व्यवस्थेसाठी माणूस लागतो. आता अयोध्येवरून आलेले आपले महाराज बोलले, माझ्या सुनाना सांगत होते की एवढं मोठं भव्य काम तुमच्या सासऱ्यांनी केलेलं आहे. पण मी अतिशय नम्रपणाने महाराज सांगतो, हे जे काही उभं आहे ह्याच्यात निमित्त मात्र मी आहे. याच्यात आशीर्वाद विठू माऊली आणि ज्ञानेश्वर माऊली आहे, त्यांचं सगळं श्रेय याच्यामध्ये आहे. आणि जी प्रेरणा मिळते, ती प्रेरणा कशातून मिळते तर ती प्रेरणा, मी एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो. एक सावकार होता. त्या सावकाराला गाडीत जाता जाता एकदा प्रवचन ऐकायची इच्छा झाली. त्याने गाडीतला रेडिओ लावला. त्या रेडिओमध्ये संतांसारखा एक संत प्रवचन देत होता. त्यांनी सांगितलं की माणसाने जीवनामध्ये कितीही जरी पैसे कमवले तरी तो मृत्यूनंतर आपलं धन स्वर्गात नेऊ शकत नाही. आता व्यापारी परेशान होतो. तो बोलतो, माझ्याकडे इतकं सारं धन आहे, मृत्यूनंतर जर नेता येत नसेल तर माझ्या या संपत्तीचा उपयोग काय. तो फॅक्टरीमध्ये जातो. जेवढे आता मला वाटतं, मला दशरथ महाराज सांगत होते की 27-28 हजार लोक आज या ठिकाणी जमलेले आहेत. इतक्या सगळ्या लोकांना जमा करतो. सांगतो, माझ्या मृत्यूनंतर
माझी संपत्ती माझ्या सोबत वर नेण्याची जो मला आयडिया देईल त्याला मी 10 कोटी रुपये बक्षीस देईन. समोर बसलेले सगळे बोलतात आपला मालक वेडा झाला, मृत्यूनंतर सगळं सोबत कसं जाईल. 10 दिवसाची मुदत देतात. 10 दिवसाने पुन्हा सगळ्यांना बोलवतात, विचारतात कोणाला आयडिया सापडली का, सगळे नाही सांगतात. पुन्हा 10 दिवसाची मुदत देतात आणि सांगतात आता जो आयडिया देईल त्याला 20 कोटी रुपये देईल. पुन्हा 10 दिवसाने बोलवतात आणि विचारतात आयडिया मिळाली का. त्यामध्ये एक सदानंद महाराजांसारखे महाराज होते, त्यांनी सांगितलं हो आयडिया मिळाली, माझ्याकडे आयडिया आहे. मालकाचे डोळ्यावर एकदम तेज येतो, डोळ्यामध्ये तेज येतो. म्हणतो महाराज लवकर सांगा काय आयडिया. महाराजांनी सांगितलं तुम्ही इंग्लंडला गेले होते का. तो गेलो होतो. मग तिकडे काय आपले रुपये चालले का. तो नाही चालले. मग काय केलं, रुपये बदलले आणि इंग्लंडची करन्सी पॉइंट ते घेऊन गेलो. अमेरिकेला गेले तर गेलो, मग तिथं काय केलं, रुपये बदलले आणि डॉलर. मग स्वर्गात जाताना आपली करन्सी कशी चालेल, दुसऱ्या देशात जाताना आपली करन्सी जर चालत नाही तर स्वर्गात जातानाही आपली करन्सी चालणार नाही. तर तुम्हाला इथेच ती करन्सी बदलून घ्यावी लागेल. आणि स्वर्गातली करन्सी कुठली, सत्कर्माची, पुण्याची. तुम्ही पृथ्वी तलावर सत्कर्म करत राहा, पुण्यकर्म करत राहा, तुमची संपत्ती मृत्यूनंतर तुमच्या सोबत येईल. अशा प्रकारचा सल्ला महाराजांनी दिला. आणि म्हणून वारिंगे महाराजांनी आमचे प्रल्हाद चंद्रकांत ही सगळी मंडळी आहेत, ही माझ्याकडे आली. मला सांगितलं की हा कार्यक्रम करायचा आहे साहेब. मी सांगितलं मी खारीचा नाही सिंहाचा वाटा उचलणार. ही सुद्धा जी काही बुद्धी मला दिली ती विठू माऊली आणि ज्ञानेश्वर माऊलीने दिली. आणि म्हणून तुमच्या सगळ्या एवढ्या मोठ्या भाविकांचा आशीर्वाद मला या 7 दिवसामध्ये लाभला. मला असं वाटतं की माझ्या जीवनामध्ये मी कितीतरी संपत्ती कमवली असेल, पण या संपत्तीच्या बरोबरीची ती संपत्ती नाही. हीच खरी संपत्ती आहे. जीवनामध्ये तुम्ही किती माणसं जोडता त्याच्यापेक्षा मोठी संपत्ती कुठली असू शकत नाही. खऱ्या अर्थाने मी भाग्यवान समजतो की मला हे करण्याचा मान मिळाला. आणि यापुढे जिथे जिथे तुम्ही अशी संधी द्याल तिथे तिथे त्या संधीचा लाभ 100% उचलणार, त्यामध्ये काही दुमत नाही. आणि म्हणून आज जास्त बोलत नाही, उद्या परत मी आपल्याशी संवाद साधणार आहे. आज आपल्याला मार्गदर्शन करायला आलेले आपल्या सगळ्या धर्मगुरूंचं ऐकायचं आहे. म्हणून जास्त न बोलता मी स्वागत अध्यक्ष म्हणून मागच्या 7 दिवसापासून आपलं स्वागत करतोच, आजही स्वागत करतो. पण आपण भरभरून सगळ्यांनी ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी ज्या उत्साहाने ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात त्याबद्दल मी नतमस्तक होऊन आपल्याप्रती ऋण व्यक्त करतो. धन्यवाद बोललो किंवा आभार व्यक्त केले की कार्यक्रम तिथेच संपतो. ऋण व्यक्त केले की कधीतरी ऋण व्यक्त करण्याची संधी मिळेल. तुम्ही जेव्हा मला ऋण व्यक्त करण्याची संधी द्याल तेव्हा तुमच्या ऋणातनं मी निश्चितपणाने मुक्त होण्याचा प्रयत्न करीन. मला होता येईल की नाही मला माहीत नाही, पण मी निश्चितपणाने प्रयत्न करेन. एवढंच या ठिकाणी आज बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. बोला जय श्रीराम, जय जय श्रीराम. भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. धन्यवाद. या मंचावर सर्वच अधिकार संपन्न बसलेले वक्ते आहेत. सर्वांनाच या ठिकाणी खरं तर आशीर्वाद द्यावा अशी इच्छा जरी असली तरी वेळेचा अभाव आहे. त्याआधी एक छोटासा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. स्वामीजींच्या माध्यमातून, परमपूज्य स्वामीजींच्या माध्यमातून या संपूर्ण जगभरामध्ये एक उपक्रम सुरू आहे आणि तो उपक्रम म्हणजे हर घर गीता, हर कर गीता. माझ्या
या भारतामध्ये कुरुक्षेत्रामध्ये श्री परमात्म्याच्या मुखातून प्रगट झालेली देववाणी भगवद्गीता ही घराघरामध्ये पोचावी, प्रत्येकाच्या हातात ती भगवद्गीता असावी असा उपक्रम स्वामीजींचा आहे. आणि म्हणून ऑनलाईन त्यांनी भगवद्गीता शिकण्याचा उपक्रम सुरू केलेला आहे आणि जगभरातून लाखो लोक ती भगवद्गीता शिकत आहेत. त्याचबरोबर परमपूज्य बाबांच्या माध्यमातून ज्ञानेश्वरीचा प्रचार प्रसार चालू आहे जगभरामध्ये. आता येत्या 19 फेब्रुवारीपासून अयोध्येमध्ये अशाच प्रकारचा एक भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आपण त्या कार्यक्रमामध्ये अवश्य या. स्वामीजींच्या माध्यमातून भगवद्गीतेवर अनेक प्रकारचे ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. मधल्या काळामध्ये आपल्याच भागातली एक आमची विद्यार्थिनी, तिचा एक ग्रंथ स्वामीजींच्या हस्ते प्रकाशित झालेला आहे. आणि तसाच एक दुसरा ग्रंथ एक भगवद्गीतेवरती लिहिलेला जो आहे, भगवद्गीतेच्या गाभाऱ्यात या ग्रंथाचं प्रकाशन या ठिकाणी स्वामीजींच्या हस्ते होणार आहे. आणि हा ग्रंथ आपल्याला पुढे काउंटरवरती सुद्धा मिळणार आहे. त्याची किंमत आहे 1000 रुपये, पण तो केवळ 500 रुपयामध्ये आपल्याला प्राप्त होणार आहे. त्या लेखिकेचं नाव या ठिकाणी शिवाजी सातपुते या ठिकाणी घेतील. हा ग्रंथ आपल्याला तिकडे समोर काउंटरवर उपलब्ध होईल केवळ 500 रुपयामध्ये. अनुराधा सुधीर कुलकर्णी यांच्या लेखणीतून साकारलेलं भगवद्गीतेच्या गाभाऱ्यात या पुस्तकाचं प्रकाशन स्वामीजींच्या शुभ हस्ते होत आहे. मी स्वामी गोविंददेव गिरीजी महाराजांना विनंती करतोय की आपण भगवद्गीतेच्या गाभाऱ्यात या पुस्तकाचं प्रकाशन आपण करायचं आहे. लेखिका अनुराधा सुधीर कुलकर्णी. प्रपन्न पारिजाताय तोत्रवेत्रैक पाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः. या आपल्या विराट संमेलनामध्ये अर्जुनाला विराट स्वरूप दाखवणाऱ्या भगवान श्रीकृष्णांच्या भगवद्गीतेवरचं एक सुंदर पुस्तक प्रकाशित होत आहे. भगवद्गीतेच्या गाभाऱ्यात या अतिशय चांगल्या पुस्तकाच्या लेखिका आदरणीय अनुराधाताई कुलकर्णी यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी इतका सुंदर ग्रंथ लिहून गीता सोपी करून ठेवलेली आहे. याचं प्रकाशन करणारे विवेकानंद केंद्राचे श्री सुधीरजी जोगळेकर यांनी सुद्धा हे मोठं शिवधनुष्य उचललं, म्हणून त्यांचंही अत्यंत मनोभावे मी कौतुक करतो. आपली गीता ज्ञानेश्वरीच्या प्रकाशात अत्यंत उज्ज्वल होत जाते. महाराष्ट्राच्या सगळ्या नागरिकांचं हे भाग्य आहे की त्यांना गीता वाचताना ज्ञानेश्वरी जवळ ठेवता येते, ती कळते. आणि ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय पूर्ण गीता कळत नाही असा माझा स्वतःचा विश्वास आहे. पूज्य बाबा तर ज्ञानेश्वरीच्या संपूर्ण जगातल्या प्रकाशाकरता झपाटलेलं व्यक्तिमत्व आहे. आणि त्यामुळे मी ताईंना म्हटलं, इकडे तिकडे त्या पुस्तकाचं प्रकाशन करण्यापेक्षा पूज्य बाबांच्या हस्ते, मी त्याच्या सोबत आहेच, पण पूज्य बाबांच्या हस्ते, कारण प्रामाणिकपणानं सांगतो, इतक्या निरपेक्षपणे, इतक्या निस्वार्थपणे आणि इतक्या पोटतिडकीनं ज्ञानेश्वरीचा प्रसार संपूर्ण देशात आणि जगात करणारा दुसरा कोणी मला दिसला नाही. अशा प्रकारचे आपले बाबा आहेत. त्यामुळे त्यांच्या करकमलांनी आणि सर्वांच्या साक्षीनं या ग्रंथाचं प्रकाशन करण्याआधी मी ताईंचा सत्कार करतो. अरे तो कुठे आहे? माझ्यासोबत पुखराज होता ना? त्याला मराठी कळत नाही. हा 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 नाही, बाबा नंदून या.
भगवद्गीतेच्या गाभाऱ्यात लेखिका इकडे या. अनुराधा सुधीर कुलकर्णी यांचं स्वामी गोविंद गिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते यथोचित असा सत्कार होत आहे. भगवद्गीता प्रत्येकाच्या हृदयात पोहोचावी हा गीतेतला सार, गीतेचं विवंचन ज्यांच्या शब्दशैलीतून प्रकट झाला असे भगवद्गीतेचे सुबोध रसाळ विवंचन. त्याचबरोबर सन्मान्य कपिलजी पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण पुढे येऊन या ग्रंथाचं आपण प्रकाशनही करायचं आहे. सन्मान्य कपिलजी पाटील साहेब आपणही पुढे यायचं आहे. या ग्रंथाला अर्थात श्री पुंडलिक वरदहारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की मौली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज की जय जय रघुवीर समर्थ छत्रपती शिवाजी महाराज की भारत माता की वंदे जय श्री राम. काउंटरवर आपल्याला हे पुस्तक उपलब्ध होईल. कृष्ण भावना या नावाचंही पुस्तक आहे, ते सुद्धा आपण घ्यायचं आहे. कधी झालं असतं. मी स्वामीजींना विनंती करतो की आपण शुभ आशीर्वाद द्यायचे आहे. धन्यवाद.